तुझ्या 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 रूपाचं चांदन. अरे उम्या, अरे नग काळजी करूस. दत्ता भाऊ ठीक आहे. हा तू 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 वाड्याकडे लक्ष ठेव आणि मिनिटाला मला खबर देत जा. बाबू ऐक ऐ हे बघ, कुणाला बी आसपास फिरकू देऊ नगस काय. हा उम्या, मी तुला नंतर फोन करतो. ए बघतोस काय डोळे काढून ना गोटे खेळ गोट्या. ए यम यम. मोरे, अरे ताईसाहेब, बोला की ताईसाहेब. इथं कशा पायी आलता? तुम्हाला सांगितलं ना व, दत्ताची चौकशी करायला आलतो. एरंड किती बी वाढला तरी त्याला फुलं येत नाही मोरे. हे शुभेच्छा द्यायला आलतो, बघायला आलतो, ही कारण दुसऱ्या कोणाला तरी द्यायची. खरं कारण काय ते सांगा आम्हाला. ताईसाहेब लय तरबेज डोकं आहे तुमचं, एकदम परफेक्ट ओळखलं. कंदी कंदी दूरचं बघायच्या नादात जवळच्या गोष्टी निष्ठून जात्यात. म्हणलं तुम्हाला दिसत नसेल तर आपणच त्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणाव्या. मुद्द्यावर या. तुमच्या गावात एवढा मोठा पराक्रम झाला, ऐन निवडणुकीत उमेदवाराचा चेहरा बदलला, दत्तावर ईशप्रयोग झाला, तो बी डाव उधळला. पण हे समजा कुणी केलं, का केलं याचा विचार केलाय का तुम्ही? काय म्हणजे समोर धुकं आहे म्हणजे रस्ता बी असलच असं नसतंय. कधी कधी खोलदरी बी असू शकते. आपण फक्त जपून पावलं टाकायची असतात, एवढंच सांगायचं होतं. आता दत्ता म्हणजे तुमचं कवच कुंडलच आहे की जणू. पण त्या कवच कुंडलाला छेद देऊन त्याचं फार तुकडं झालं हो. आता लय वंगाळ वाटलं. आता हे का झालं, कवा झालं, कसं झालं, कुणी केलं हे तुमचं तुम्ही बघ. म्या फक्त धोक्याची घंटा वाजवली आहे. ते समद बोलायची ही जागा नाहीये मोरे. हो ते ठाव आहे मला. अहो तुमच्या घरी गेलतो, तिथं कळलं की तुम्ही इथं आहे म्हणून तर गाडी रेटत छान इथं आलो. ताईसाहेब कसे तुम्ही बसलायसा का नाही, त्या खुर्चीचं पाय तुटायला लागला. आता ते डोळं उघडं ठेवून कसं हुडकून काढायचं हे म्या तुम्हाला सांगायची गरज नाही. कधी कधी उपकार करणारी माणसं कसा गळा कापत्याल सांगता येत नाही हो. लय वंगाळ आहे हो राजकारण. बाकी शुभेच्छा तुम्हाला. ताईसाहेब, लोकांना बसवलंय, परत जायचं काही नावच घेईना. त्यांना नाश्ता वगैरे दिलं. मी आहे आतमध्ये. मोरेच्या बोलण्याची दिशा कळना झाले. कुणाबद्दल बोलत असेल ह्यो? दादा कसा आहेस रे? तायडे अक्षय. दादा किती दिवसांनी बघतोय तायडे मी तुला. माझी तायडी. सगळं काय होतंय का आपल्यासोबत? काय पाप केलंय आपण कुणाचं?
का मोरे आपल्याला त्रास देतोय? माझी तायडी माझ्या समोर उभी असून तुला तिला तायडी म्हणून हाक मारता येत नाही. त्या दिवशी आई पण तुला भेटली, पण तू तिची मुलगी म्हणून तिला सगळ्यांसमोर ओळख दाखवू शकली नाही. तायडे, मला ना कंटाळा आला या सगळ्यांचा. मला तुमच्या दोघींबरोबर राहायचंय तायडे आता, बस. अक्षय, नशिबात जे लिहिलेलं असतं ते आपण नाही बदलू शकत रे. कारण नशीब लिहिणारे पण दत्तगुरूच आहेत आणि घडवणारे पण तेच आहेत रे. पण तायडे, अक्षय, शांत हो. प्रत्येकाला वाटतं की आपलं दुःख किती मोठे, पण आपण आजूबाजूच्या लोकांकडे पण एकदा बघावं. त्यांचं दुःख आपल्यापेक्षा पण खूप जास्त मोठं आहे. कोणाकडे बघायचं तायडे? जे आत पडून आहेत ते. दत्तासाहेब गेले 2 दिवस ते मरणाशी 2 हात करतात. बाहेर जमलेले सगळे लोक त्यांच्यासाठी इथे आले. तायडे, एवढे मोठे आहेत का ते दत्तासाहेब? नक्षेप, नक्षेप, शंकर दादा, हा माझा लहान भाऊ. अक्षा, हो, अरे अक्षय, हे शंकर दादा आहेत. यांना माझ्याबद्दल सगळं खरं माहिती आहे. मला ते बहीण मानतात. काय झालं दादा? नक्षे, भारी यम ताईसाहेबांना भेटला होता. तो काहीतरी वाढीव करणार असं वाटतंय. म्हणजे? तो ताईसाहेबांचे कान भरत होता. थेट नाव घेतलं नाही, पण त्याच्या बोलण्याची सुई तुझ्या दिशेने फिरत होती. तो सांगत होता, दत्ताभाऊंची ही अवस्था कुणामुळे झाली, हे समजा कवा सुरू झालं. हे बोलून तो ताईसाहेबांच्या मनामध्ये संशयाची बी पेरत होता. पण त्याचं तोंड उघडण्याच्या अगोदर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. आधीच वातावरण तापलंय. ताईसाहेबांना उगाच तुझ्या संशय आला तर? तसं काही नाही होणार दादा, कारण आईसाहेब इतक्या हलक्या कानाच्या नाही आहेत. माझ्या एकटीवर संशय जाण्याआधी त्या बाकी लोकांवर पण संशय घेते. म्हणजे तुम्हीच विचार करा, दत्तासाहेबांवर आजपर्यंत इतके हल्ले झाले, त्या सगळ्यांमधून ते सुखरूप बाहेर पडले. पण आज जेव्हा त्यांच्या जीवावर बेतलंय, तेव्हा आईसाहेब आणि अण्णा सोडून बाकी कुणीच त्यांना बघायला नाही आलं. ना कलाताई आल्या, ना रेणुकाताई, आणि अविनाश दादा पण नाही आले. याचा अर्थ या तिघांना पण दत्तासाहेब जिवंत राहिले काय आणि गेले काय काहीच फरक पडत नाही. त्यांच्या एकाच्या पण चेहऱ्यावर दुःखाचं लवलेश पण दिसत नाहीये. त्या समद्यांना मी अगोदरपासूनच ओळखून आहे. समदे स्वार्थानेच वागतायत. दिसतं तरी तसंच आहे. मला तर इतकं पण वाटतंय की भवानी आणि मोरेला आपल्या घरातलाच कोणीतरी साथ देतोय. असू शकतं नक्षे. हाणामारीन काय होईना झाले. ताईसाहेबाच्या मनात ईश कालवायचं राजकारण चालू केलं असणार ह्यांनी. कारण यांना ठाव आहे, दत्ताभाऊंचा जीव वाचवायला तू जीवाचं रान बी करशील. भवानीने इथे पण त्याची माणसं पेरून ठेवली आहेत. अहो, दत्तासाहेबांवर इलाज करणाऱ्या डॉक्टरांना पण धमकी दिली आहे त्यांनी. त्यांनी डॉक्टरांच्या कुटुंबाला पण ह्यासाठीच वेठीस धरले. काय सांगते? होय दादा, त्याच्यासाठीच डॉक्टरांनी एकदा दत्तासाहेबांना चुकीच्या गोळ्या द्यायचा प्रयत्न केला होता. माझं लक्ष गेलं म्हणून मी त्या डॉक्टरांना विचारलं. तेव्हा जाऊन त्यांनी खरी परिस्थिती सांगितली मला. कोणत्या मातीची बनलेत ही लोक? एक रगात एक घर, तरी बी. शंकर दादा, पण माणसांचे विचार बदलू शकतो, स्वभाव नाही. आई साहेबांना आणि आपण सोडलो तर बाकी कुणालाच दत्तासाहेबांची पर्वा नाहीये. तायडे, पण दत्तासाहेब जर इतके चांगले असतील ना, तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. कारण गावातून येताना प्रत्येक जण त्यांच्याबद्दलच बोलत होता. देवासारखे आहेत ते, पण त्यांना कुणीच समजू शकत नाही. हीच मोठी अडचण आहे. हे नक्षत्रा,
त्या यम ला डांबून प्रसाद देऊ काय? नाही नको दादा. जर दत्तासाहेब जगले तर आई साहेबांना तो तायडीबद्दलचं सगळं खरं सांगून टाकेल. आणि इथे भवानीने डॉक्टरांना अडकवले. सगळीकडून कोंडी झाले. एक बी रस्ता धरता येईना झालाय. काय करावं काय कळना झालंय. शंकर दादा, मी तुम्हाला वचन देते, दत्तासाहेबांना वाचवताना माझा जीव जरी गेला तरी चालेल, पण दत्तासाहेब जिवंत राहिले पाहिजे. मी माझ्याकडून जमतील तितके प्रयत्न करेन, पण दत्तासाहेबांना जगवणार. फक्त मला यात तुमची साथ हवी. द्याल साथ? देऊ की, विचारते काय? तायडे, मी आहे तुझ्या बरोबर. तू लढ. पण काय करावं लागल? सगळ्यात आधी डॉक्टर साहेबांच्या कुटुंबाला वाचवायला हवं, आणि आपल्यापैकी सतत एकाने दत्तासाहेबांच्या जवळ थांबणं गरजेचं आहे. अक्षय, तू थांबशील? थांबतो. पण तायडे, त्यांनी जर विचारलं मी कोण आहे तर मोरेने जे कारण सांगितले तेच सांग तू त्यांना. काही करून दत्तासाहेब आपल्या नजरेसमोरच राहिले पाहिजे. सावलीसारखं त्यांच्यासोबत राहा. जमेल? हो. ठीक आहे, थांब तू दत्तासाहेबांसोबत. शंकर दादा, तुम्ही माझ्यासोबत चला. हा चल. ही वाली रो. पाणी नाहीये त्याला. नक्षत्र, हे नक्षत्र, शंकर काय झालं हिला? नक्षत्र, आकडी आलं असेल. 2 दिवस झालं काही खाल्लं नाही ना. तुम्ही कांदा घेऊन ये ना लवकर. कांदा लवकर घेऊन ये. कांदा आणते आणते. दत्तासाहेबांना काय व्हायला नाही पाहिजे. जगलं पाहिजे. काय नाटक चालली आहेत हिची. देवा, माझं तर काय वेगळं चाललंय. ही सफरचंद द्यायची होती आणि मी कांदा शोधत फिरते. हो ताई, कांदा आणता ना? वा, हा आणते, कांदा आणते. काय होतं तुला? तायडे काय होतंय ग? डॉक्टर 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 लवकर या. बघा ना हिला काय झालंय. लवकर या. जरा जोरात श्वास घ्या. डॉक्टर काय झालं? त्यांना मेजर डिहायड्रेशन झालं आहे. म्हणजे नेमकं काय झालंय? म्हणजे बहुतेक यांनी काही खाल्लं नाही आहे आणि त्यांच्या शरीरामध्ये पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा आला आहे आणि त्यांची शुगर लेवल पण कमी झाली आहे. सो त्यामुळे त्यांना ग्लुकोज द्यावे लागेल सलाईनमधून. नाही, नको नको मला. नक्षे, मला नको. कांदा कुठंच नाही इथं. कशाला पाहिजे कांदा? डॉक्टर आहेत ना इथं. नक्षे, असं खुळ्याकडे वागू नकस. दत्ताभाऊ होणार बरे. मला मला नकोय काही दादा. ये, तू पिक्चर मध्ये असल्यावर काय वागा लागलीस का? तू काय उपास तपास करायला लागलीस का काय त्यांच्यासाठी? चल का नक्षे, खाऊन घे काहीतरी. ह्या असंच करत राहिलं तर
यांना आपण ऍडमिट करावं लागेल. नाही, मला नको. तुम्ही तुम्ही दत्तासाहेबांकडे लक्ष द्या डॉक्टर. अहो पण तुमची तब्येत खूप खालावली आहे. डॉक्टर तुम्ही दत्ताभाऊंना तपासा, मी हिला समजावतो. ए नक्षत्रे, तू ऐकायचं नाही ठरवलंस भाई? तसं नाहीये दादा. अक्षय, तुझा थांब दत्तासाहेबांजवळ. जा ना व. ए तू कशाला थांबायला पाहिजे का इथं? कशाला थांबायला पाहिजे? मी आले ना व इथं. मीच थांबणार दत्ता भाऊ सोबत. काय रे, कोण आहे तू? हा, तो दत्ताभाऊंना भेटायला आलाय. त्यांच्याकडून जाणाऱ्या फंड्याच्या शाळेत शिकतोय तू. म्हणजे बाहेरच हो. इथं घरातली माणसं आहेत ना व. मी बसेन दत्ता भाऊ सोबत. ए उठ उठ, बाहेर निघायचं. निघ. दत्तासाहेब, नंतर भेटायचं. निघायचं इथनं. चला निघा. अक्षय, त्या थांबतील. तू चल माझ्यासोबत. चल. मिरवती या पोराला कोणास ठाऊक. मारू दे, मला काय करायचंय. ज्या कामासाठी मी आले ती आधी करते. निघते इथनं. हे अक्षय, तुला भूक लागली? होय. इथं पुढं कटवडा चांगला भेटतो. हा? आपलं काम झालं की आपण खाऊ. हा? हे नक्षे, काय झालं? चल की. दादा थांबा. काय झालं? नाही, ही चटणी. गंटूर मिरचीचा भुका हाय यो. लय तिखट आहे. आमच्या यासनी तर तिखटच लागते. मला मिळेल का? अगं विचारते काय? घे ना मग. सर 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 ही गोळी घ्यायची वेळ झाली सर. डॉक्टर काय म्हणते आमचं पेशंट? कसे दत्ता भाऊ? परफेक्ट आहे ते. आता त्यांना मी डिस्चार्ज देणार आहे. होय का? हो, म्हणजे घरी जाऊन आराम केला तरी चालेल. आज आहे. नाहीतर 1-2 दिवस अजून ठेवून घ्या की. पूर्ण बरं वाटायला लागलं की घेऊन जाऊच की आम्ही. नाही नाही, त्याची काही आवश्यकता नाही. तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. कसं आहे ना, म्हणजे इथल्यापेक्षा घरी चांगला आराम होईल त्यांचा. बरं बघतो. त्यांना जास्त बोलायला लावू नका. त्यांना आराम करण्याची गरज आहे. काही लागलं तर मला बोलून घ्या. होय होय. दत्ताभाऊ बरे आहेत ऐकल्यावर काळजाला थंड वाटलं बघा. दत्ताभाऊना आराम करू द्या. हा, काही लागलं तर मला सांगा. म्या बाहेर आहे. होय. हा? येतो. शेवटी सापडलाच आता एकट्यात.